रात्रीचे 2 वाजले, बाबासाहेब वाचत होतो, फार झोप उडाली. आता मागे ना महाराजांची फ्रेम बघून भरपूर जणांच्या मनात कालवा कालवा होईल की पण एक गोष्ट मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो आणि जी की सत्य सुद्धा आहे. आम्ही महाराजांचे ते मावळे आहोत की ज्यांना बाबासाहेब कळाले. तर बाबासाहेब आहे ना, नेमकं तुम्ही फक्त संविधान लिहिणारे आणि दलितांचे उद्धार करता एवढंच मानू नका. बाबासाहेब कधी वाचले तुम्ही तुम्हाला कळन. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र असन, राजकारण असन, कायदे असेल किंवा शेती असन, अशा सर्व विचारांवरती बाबासाहेबांचे एवढे ग्रेट विचार होते की हे नुसतं आपण वाचन जरी केलं ना तर आपली पूर्ण हयात निघून जाईल, परंतु आपलं वाचन सुद्धा होणार नाही. एवढ्या सगळ्या विषयांवरती बाबासाहेबांचा प्रचंड मोठा प्रभाव होता, हातखंडा होता. इतक्या विषयांचे गाडे पंडित होते बाबासाहेब. त्यामुळं फक्त बाबासाहेबांना दलितांचे उद्धार करता आहे एवढं प्लीज मानू नका, असं मला पर्सनली वाटतं. आजच्या दिवशी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. महापरिनिर्वाण दिन म्हणजे बौद्ध परंपरेनुसार मृत्यूनंतरची अंतिम मुक्ती, म्हणजे त्या दिनाला आपण महापरिनिर्वाण दिन असं म्हणतो. म्हणून आपण ज्या दिवशी बाबासाहेब वारले त्या दिनाला आपण महापरिनिर्वाण दिन असं म्हणतो. तर तुम्ही आम्ही बाबासाहेबांना काय आदरांजली देऊ शकतो बरं? तर मरायच्या आधी कधीतरी एकदा तरी मरण्याच्या आधी कृपया बाबासाहेब वाचा. तुमच्या येणाऱ्या पिढीला बाबासाहेबांचा वारसा द्या आणि बाबासाहेबांच्या आयुष्यातलं एखादं तरी तत्व गुण तुम्ही अंगीकारा. म्हणजे कदाचित मला असं वाटतं पर्सनली, जेव्हा पण बाबासाहेब कुठून तरी बघतील आपल्याला ना, तर त्यांना सुद्धा थोडं चांगलं वाटेल की माझे लेकरं माझ्या तत्वानुसार जगायचं शिकलेत बुवा. तर त्यामुळे ही खूप मोठी आदरांजली राहील त्यांना. आणि मी जेव्हा मरण ना, तर मी माझ्या येणाऱ्या पिढीला हे नक्की सांगेन की जिथं मला तुम्ही जाळताय तिथे एखादं बाबासाहेबांच्या नावाने एक छोटंसं फुलाचं रोपटं लावा. जेव्हा कधी त्याला फुल येईल तर ते बाबासाहेबांच्या आणि महाराजांच्या चरणावरती नक्की अर्पण करा.